बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त ठाकरे बंधू निवडणुकीनंतर आपल्याला एकत्र पाहायला मिळाले आणि नेमकं राज ठाकरे कल्याण डोंबिवलीत आपल्या बंधूंना सोडून त्यांनी शिंदेंचा हात का धरला, त्यांच्याबरोबर युती का केली हे आता तरी कळेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. अखेर या सगळ्यावर राज ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलं. कल्याण डोंबिवली जे झालं त्यावरून शिसारी आली असं म्हणून त्यांनी हा निर्णय नाईलाजाने घेतलाय हे स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर देखील याबाबत सगळी चर्चा झाली होती हे देखील तेव्हा समोर आलं. राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या राजकारणावर वरवरून माहिती दिली असली तरी आता सामनातून यावर स्पष्टच माहिती देण्यात आली. ही माहिती जाणून घेण्यापूर्वी अगोदर राज ठाकरे काय म्हणाले होते ते आपण ऐकू आणि मग सामनातून आलेलं स्पष्टीकरण जाणून घेऊया. मला तर आजची ही परिस्थिती पाहिली, राजकारणाची परिस्थिती पाहिली, मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते. पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठलंही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही आहेत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये. आता हे होतं राज ठाकरे यांचं म्हणणं. मात्र या सगळ्यावरती राजू पाटील यांनी देखील एक स्पष्टीकरण दिलंय. राजू पाटील म्हणालेत, आम्ही शिंदे सेनेला फक्त पाठिंबा दिलाय, त्यांच्या सत्तेत सहभागी झालेलो नाहीये. सत्तेत जायचं असेल तर स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो, तसं काहीही केलं नाहीये. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं आता राजू पाटील यांचं म्हणणं आहे. या निर्णयाबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आधीच कल्पना देखील देण्यात आली होती असं स्पष्टीकरण देखील राजू पाटलांनी दिलेलं आहे. आता हे राज ठाकरे यांचं म्हणणं आपण ऐकलं, राजू पाटील यांचं म्हणणं ऐकलं. आता नेमकं सामनातून काय म्हणण्यात आलंय ते देखील पाहूयात. कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील हे शिंदे गटाविरुद्ध लढले व निकाल लागताच सरळ त्याच शिंदे गटाबरोबर गेले. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाचा राहिलेला नाहीये. राजू पाटील आता विकास या मुद्द्यावर शिंदे गटाबरोबर गेले. सामनातून यावरूनच मग प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला, विकासाच्या नावाखाली लोकशाहीला आणखी काय काय सहन करावे लागणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अरेरावीला व घाणेरड्या राजकारणाला कंटाळून राजू पाटील यांनी मनसेला शिंदेच्या गोटात फरफटत नेलं. रवींद्र चव्हाण हे खालच्या पातळीवरचे राजकारण करतात. त्यांना धडा शिकवण्यासाठी मनसेने कल्याण डोंबिवलीत शिंदे गटास पाठिंबा दिलाय. यात विकास हा मुद्दा मग येतो कुठे? असल्या घाणेरड्या राजकारणात विकास शब्द बदनाम झालाय. अजित पवारांपासून अशोक चव्हाणांपर्यंत भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेले सर्वच लोक विकासाच्या नावाखाली पक्ष सोडून गेलेत. विकास या शब्दावरती बंदी आणावी असा हा सगळा प्रकार सुरू आहे. काही देत असाल तरच पक्षात राहतो, नाहीतर जातो असे पक्ष नेतृत्वाला सांगणाऱ्या उंदरांचा सुळसुळाट वाढलाय. अशी ही बोचरी टीका सामनातून या सगळ्यावरती मग करण्यात आलेली आहे. तुम्हाला या स्पष्टीकरणावरती काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.